शिवसेनेचा निकाल नार्वेकरांनी दिलाय। आता राष्ट्रवादीकडे लक्ष लागलेलं आहे, कारण राष्ट्रवादीच्या फुटीवरून जो निकाल येणार आहे तो 31 जानेवारीपर्यंत नार्वेकर देणार आहेत। पण जसा निकाल शिवसेनेचा आला तसाच राष्ट्रवादीचा निकाल येणार का, पाहूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। धाकधूक वाढण्याचा काही प्रश्न नाहीये। आमची मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांच्या समोर मांडू। मला असं वाटतं की आमच्या बाजूची जी आहे बाजूची आमची फार मोठी भक्कम आहे, कारण आमचा व्ही बदललेलाच नाही। काय होणार सगळ्यांना कल्पना आहे ना। शिवसेनेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लावला आणि आता राष्ट्रवादीचाही निकाल 31 जानेवारी पर्यंत नार्वेकरांना द्यायचा आहे। त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची, शरद पवारांकडे पक्ष जाणार की अजित पवारांकडे, याची उत्सुकता आहे। राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल दिला त्यानुसार विधिमंडळामधलं संख्याबळ ज्याचं जास्त त्याचाच राजकीय पक्ष। आता तसाच जर निष्कर्ष पकडला तर शरद पवार गटाकडे 12 आमदार आहेत आणि अजित पवार गटाकडे 41 आमदार आहेत। म्हणजेच विधिमंडळातील बहुमताचा विचार केला तर पक्ष हा अजित पवारांकडे जाईल। यावर आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांनाच हा प्रश्न केला। त्यावर नार्वेकरांचं म्हणणं आहे की शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीबद्दल सर्वच बाबी एकसारख्या नाही। मेजॉरिटी मॅटर्स म्हणजे राष्ट्रवादीला लागू आहे काय? आता तुमच्या समोरच आहे मॅटर, मेजॉरिटी मॅटर्स हे राष्ट्रवादीला लागू आहे का? ती केसी तुमच्या समोर नाही। मेजॉरिटी मॅटर्स म्हणजे डेमोक्रेसी मधलं मी तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं। राष्ट्रवादीसाठी असो किंवा शिवसेनेसाठी असो, त्याच्यासाठी पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले दोज मॅटर। म्हणजेच तुमचं कॉन्स्टिट्यूशन, तुमचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि तुमचं लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ। म्हणजे राष्ट्रवादी यानुसार मग ती अजित पवारांची का की शरद पवारांची, हे जे निकष लागले का? मला वाटत पण तो मुद्दा मला ठरवणं आवश्यक आहे की नाही हे बघायला लागणार, कारण त्यावेळेला इलेक्शन कमिशनकडचा निर्णय हा डिस्प्यूटच्या आधी झाला नव्हता। राष्ट्रवादीकडचे फॅक्ट्स मला वाटतं थोडे वेगळे आहेत, मी काय संपूर्ण वाचले नाही आहेत, परंतु एवढा आपल्याला सांगू इच्छितो की निकष काय बदलणार नाही, कायदा काय बदलणार नाही, परंतु फॅक्ट्स हे केस टू केस वेगळे असू शकतात आणि त्या बेसिसवरती अप्रोप्रिएट नियम आपल्याला ॲप्लिकेबल करायला लागतील। आता दुसरा मुद्दा आहे व्हीपचा, अर्थात प्रतोद। पण ज्याचा पक्ष त्यांचाच प्रतोद असेल आणि अजित पवारांचे मंत्री छगन भुजबळांचं म्हणणं आहे की आम्हीच व्हीप बदलला नाही। फुटीच्या आधी जे अनिल पाटील राष्ट्रवादीचे प्रतोद होते तेच अनिल पाटील अजित पवार गटासोबत आहेत। आमचा पूर्वीचा जो व्हीप आहे तोच आता व्हीप आहे, आम्ही व्हीप बदललेलंच नाही आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठा फरक आहे। व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का, दुसऱ्या व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का, व्हीपची नेमणूक बरोबर आहे का, ह्या सगळ्या याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या त्या आपण पाहिलं। इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे, मला असं वाटतं की आमच्या बाजूची जी आहे बाजूची आमची फार मोठी भक्कम आहे, कारण आमचा व्हीप बदललेलाच नाही। धाकधूक नाही, अजून आमची बाजू मांडायची आहे, दुसऱ्या बाजूने बाजू मांडली जाईल। त्यावेळेस थोडासा बेसिस वेगळा आहे आणि धाकधूक वाढण्याचा काही प्रश्न नाहीये। आमची मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांच्या समोर मांडू आणि अध्यक्ष त्या बाबतीत सर्कमस्टन्सेस बघितले तर त्यांना योग्य तो निर्णय करावा लागेल असं मला वाटतं। आम्हाला धाकधूक नाही, मेरिट आमच्याच सोबत आहे असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतायत। मात्र त्यांच्याच गटाचे आमदार अनिल देशमुखांना मात्र गॅरंटी नाही। शिवसेनेबद्दल जे झालं त्याहून वेगळा काय निर्णय येईल असं देशमुख म्हणाले। तो काही निर्णय झाला तो योग्य निर्णय झाला नाही। सत्यावर असत्याचा विजय झालेला आहे। राष्ट्रवादीचा पण निकाल आहे याच महिन्यात। काय होणार सगळ्यांना कल्पना आहे ना। सुप्रीम कोर्टाचं सुद्धा गाईडलाईन पाळायचे नाही आणि सगळं ठरवून चाललेलं आहे। राष्ट्रवादी सोबत होईल असंच वाटतं, भीती वाटते अशी? भीती कशात आहे, काय होणार आहे याची कल्पना आहे थोडीशी आम्हाला। शिंदेसोबत सरकार स्थापन करताना जे काही केलं ते सर्वच कायदेशीरपणे केलं, त्यामुळे शिवसेना शिंदेना मिळाली असं फडणवीस म्हणतायत।
हीच कायदेशीर भाषा अजित पवार यांनी देखील केली. सर्वच कायदेशीर बाबी पाहूनच पाऊल टाकल्याचं दादा म्हणाले. आम्ही जे काही केलेलं आहे ते कायदेशीर केलं आहे. काल त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि जी काही शिवसेना माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे ती पूर्णपणे कायदेशीर आहे. हा निर्णय माननीय अध्यक्षांनी दिलाय. मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास देतो की आज राष्ट्रवादी आम्हाला सगळ्यांना मिळून आपल्याला पुढे न्यायची आहे. चिन्हही आपल्याकडे राहायचं आहे, पक्षही आपल्याकडे राहायचा आहे. त्याला कुठंही दृष्ट लागून द्यायची नाही. आणि हे सगळं करत असताना आजपर्यंत राष्ट्रवादीची स्थापना झाली, आता 25वं वर्ष सुरू झालंय. आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा पक्ष झालाय. राष्ट्रीयत्वाची मान्यता आपली रद्द झाली, ती परत आपल्याला मिळवायची आहे. राष्ट्रवादीची सुनावणी याच महिन्यात पूर्ण होणार आहे आणि 31 जानेवारी पर्यंत निकाल येईल. त्यामुळे 20 दिवसात राष्ट्रवादीचाही फैसला समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.